आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत आहे ना जुई. आपण एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत चालत राहायचं बिनधास्तपणे. आयुष्यात आपल्या समोर येणाऱ्या सगळ्या संकटांना पेलवत पेलवत पुढे जात राहायचं. यातही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणारे खूप लोक तुमच्या समोर येतील. त्यांना पार करूनही तुम्ही सरळ चालत राहायचं. आणि मग एका एका पॉइंटला तुम्हाला कळतं की या तारेच्या खाली प्रचंड खोल दरी आहे. आणि आपण जर त्या दरीत कोसळून पडलो तर मृत्यू निश्चित आहे. तरीही प्रवास महत्वाचा. काय हवं असतं माणसाला जगण्यासाठी? प्रेम फक्त, बाकी काही नाही. संवाद कमी पडतो का रे? एका पुरुषाला नात्यामध्ये किती प्रायोरिटीज असतात ना. आई वडील, भाऊ बहीण, कलीग, नातेवाईक आणि मग शेवटी बायको, हो ना? आयुष्याच्या प्रवासातही शेवटीच तर भेटलीस तू. पण माझ्या आयुष्याच्या प्रवासात तू सगळ्यात आधी येतोस निमेश. बाई तिच्या प्रत्येक टप्प्यावरनं आई होते समोरच्याची. या इतक्या दिवसांच्या अस्वस्थतेमुळे मी एका निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. कुठला निर्णय? की हाच की आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. तू लाट होऊनी पांघरून घे असा मला. तू लाट होऊनी पांघरून घे असा मला. मी वाहवत जाणेही विसरावे सख्या. सखे करू कसा स्पर्श तुला. मी माझा न राहतो जेव्हा तुला मी पाहतो. तू केस सोडून पाठीवर कशी नको येऊ समोरशी. सोडून भान मी फेसाळतो अन माझा न मी राहतो. हाऊ वॉज युअर राईड? मजा आली. उतरू? सावकाश उतर. थकले मी रे, थोडं बसूया. ही छान जागा आहे. इथे चालेल? चल ना. ये. बस. किती विशाल आहे ना हा समुद्र किनारा. किती रहस्य दडली असतील ना समुद्राच्या पोटात. तरी किती सुंदर दिसतोय तो. मला ना या किनाऱ्याकडे बघून आणि या दगडांकडे बघून ना एक गोष्ट आठवली. गोष्ट सांगू? सांग ना.
एके दिवशी एक विंचू आहे ना, या दगडांमध्ये चाललेला असतो, वाट काढत काढत. त्याची नांगी अशी डौलानं वर करून आभाळाकडे बघत बघत चाललेला असतो. चालताना इतक्यात एक फुलपाखरू त्याच्या अवतीभोवती घिरट्या घालू लागतं. इतक्यात त्या विंचवाची नजर त्या फुलपाखरावर पडते आणि विंचू त्या फुलपाखराला बघून त्याची नांगी मिटून घेतो. आणि मग विंचू त्या फुलपाखराला म्हणतो, तुला आकाशातून जग किती सुंदर दिसत असेल ना? फुलपाखरू म्हणतं, हो, जे मला दिसतं ना ते तुला दिसत नसेल, हो ना? विंचू म्हणतो, मला दाखवशील जग? ते फुलपाखरू म्हणतं, हो, पण एका अटीवर, की तू मला कधीच त्रास देणार नाहीस. विंचू घाबरतो आणि त्याला वाटतं फुलपाखरानं त्याची नांगी पाहिली की काय, पण नाही. विंचू म्हणतो, माझा स्वभाव त्रास देण्याचा नाहीच मुळे. आणि मग दोघांचा प्रवास सुरू होतो. विंचू जे बघू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी फुलपाखरू त्याला दाखवतो. आणि सतत विंचवाला आठवण करून देत असतं की मला त्रास होईल असं काही करू नकोस. विंचवाच्याही मनात फुलपाखराला त्रास देणं नसतंच मुळे. सुरुवातीला त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री होते आणि मग प्रेम. एके दिवशी अशा सुंदर संध्याकाळी ते दगडांवरती बसलेले असतात समुद्रकिनारी, आणि तिथेच झोपी जातात. आणि अचानक रात्री विंचवाची नांगी फुलपाखराच्या पंखांवर पडते. फुलपाखरू तळमळत उठतं, रडू लागतं. त्याच्या रडण्यानं विंचवाला जाग येते. विंचू घाबरतो, कारण त्याने ते ठरवून केलेलं नसतं. फुलपाखरू म्हणतं, बघितलंस, मी तुला म्हटले होते ना, मला त्रास होईल असं काही करू नकोस, असं वागू नकोस, कारण माझं आयुष्य खूप कमी असतं रे. विंचू फुलपाखराला म्हणतं, माझा उद्देश तुला त्रास देण्याचा नव्हताच कधी. माझ्याकडनं चुकून त्रास झाला असेल तर मला माफ कर. हे ऐकण्याच्या आधीच फुलपाखरू उडून जातं. विंचवाचं काहीही न ऐकता आणि आता त्या विशाल समुद्रावर तो विंचू एकटाच असतो. त्या उडून गेलेल्या फुलपाखराची वाट बघत. छान होते ना गोष्ट? छान आहे.
तू लाट होऊनी पांघरून घे असा मला ये निमिष तू लाट होऊनी पांघरून घे असा मला नाही नको. मी वाहवत जाणीही विसरावे सख्या.